सेवालाल महाराज, वसोद हरित क्रांतीरो प्रणेता आदरणीय स्वर्गीय वसंतरावजी नाईक, वसोद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपण स्वर्गीय काशीनाथजी भिया यांनी चरणी में त्रिवार वंदन करूचु। वसोद अकोला जिला तांडे तांडी थी आए मार्शे गोर बंजारा भाई बहन मारी युवा पीढ़ी ये मारो अश्विनी राठोडेरो जय सेवालाल, जय सेवालाल। आरक्षण आपण महामोर्चाचं ही खरोच येरो प्रारूप पत्र मोठोच ही तो आपण आज दकाच गोच तांडेने प्रत्येक अकोला जिल्हा तांड्यात प्रत्येक व्यक्ती आता हजरच येरो खरोच मन सारखा अभिमानच। मागील 2 ऑक्टोबरला आदरणीय मुख्यमंत्री साहेब मी तुम्हाला विनंती करतो की मागील 2 ऑक्टोबरला आपण जो निर्णय दिला, माझ्या मराठा बांधवांबद्दल जो निर्णय दिला, त्यांच्या आरक्षणाबद्दल जो निर्णय दिला, त्यासाठी खरंच मी तुमचे खूप खूप कौतुक करते आणि तुमच्या निर्णयाचे स्वागत करते। सोबतच माझ्या मराठा बांधवांचा जो त्यांनी न्याय मिळवून घेतला त्यासाठी त्यांचं खूप खूप अभिनंदन करते। याच धर्तीवर आदरणीय मुख्यमंत्री साहेब, माझा जर आवाज तुमच्यापर्यंत खरोखर पोहोचत असेल ना तर मी तुम्हाला एक विनंती करते की तुम्ही हा जो निर्णय दिला तो निर्णय हैदराबाद गॅझेटियरनुसार दिला आणि या हैदराबाद गॅझेटियरच्या धर्तीवर माझा गोर बंजारा समाज हा अनुसूचित जमातीमध्ये मोडला जातो। जर आपण त्यांना निर्णय दिला तर आम्हाला का नाही, हा माझ्या बंजारा समाजाचा आक्रोश आहे आणि हा आक्रोश दाखवण्यासाठी आम्ही इथे उपस्थित आहोत। आज माझ्या गोर बांधवांच्या हातात हा जो पांढरा झेंडा दिसत आहे, हा झेंडा शांततेचे प्रतीक आहे। जर तुम्ही आम्हाला आमच्या मागणीचा न्याय नाही द्याल, कारण की आमची मागणी ही संवैधानिक आहे, आम्ही काय बिनबुडाची मागणी करत नाहीये। आमची मागणी काय आहे ही आपल्याला माहित आहे, फक्त आम्हाला एसटी आरक्षण हवे आहे। एसटी आरक्षण म्हणजे काय तर आम्हाला आदिवासी बांधवांचा जो 7% त्यांचा हक्क आहे तो आम्हाला हवा नको। आम्हाला स्वतंत्र अशी आमच्या समाजाला एक ब गट म्हणून, अनुसूचित जमाती ब गट म्हणून स्वतंत्र असा न्याय हवा आहे आणि हा न्याय तुम्ही आम्हाला द्याल ही आम्हाला आशा आहे। आदरणीय मुख्यमंत्री साहेब, आज जो माझ्या बांधवाच्या हातात हा आपल्याला पांढरा झेंडा दिसत आहे ना, तो झेंडा लाल होण्याची वेळ तुम्ही आमच्यावर आणू नका। आदरणीय मुख्यमंत्री साहेब, ये तो अभी अकोला है, ये तो अभी अकोला है, कल नागपुर, मुंबई और दिल्ली तो अभी बाकी है। विचार करा मुख्यमंत्री साहेब, जर आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये हजारोच्या संख्येने, लाखो संख्येने जर माझे बांधव एकत्र एका मागणीसाठी येत आहे, आज आमची मूठ बांधलेली आहे आणि ही मूठ जिल्ह्यामधून एवढा जनसागर ओसांडून येत असेल तर विचार करा, उद्या जर आम्हाला नागपूरला यायला तुम्ही जर भाग पडाल ना तर किती मोठ्या संख्येने आम्ही तिथे हजर राहू याचा तुम्ही विचार करा। कारण की आज एक जिल्हा एवढा मोठ्या संख्येने एकवटलेला आहे, तर असे 42 ते 43 जिल्ह्यामध्ये आजपर्यंत आंदोलने झालेली आहेत, मोर्चे झालेले आहेत। हा आमचा एक सरकारला फक्त इशारा आहे की तुम्ही जागे व्हा, आमची एकजुटता काय आहे, आमची एकी काय आहे ही तुमच्या लक्षात येऊ द्या। गांधीजींनी एक वाक्य म्हटलं होतं जेव्हा ते आंदोलनाला गेले होते,
ना भूकंपाचा आपण फक्त आता धक्का द्यायचा की आपण एकजूट वेगळेचा आपण केली बापे की हम ठेवायचा आणि मागा तो कदापि ठेवायचा कारण की आज एकडेचा आपण आधी लढाई लक्षात बचावून करे आगे वाच आज जर आपण 1% कठीण वाटली तर आपण बालबच्चाचा 100% कठीण वाटतं आपण बकम संघर्षाची आते लोक आवडायचा आपण बालबच्चा नाव बकम कठीण वाटतं हे सर आपण फक्त एकच करायचं की जे मशाल आपण जगायचा ही जे मशाल आपण बाळायचा हे मशालाला कधी वलाय द्यायचे मग बियावर कधी वलाय द्यायचे